कविता सादर केल्या. माझ्या स्वरचित कवितेचा विषय आहे बाप. बाप या शब्दावर खूप साऱ्या लोकांनी कविता सादर केल्या आहेत, पण मला तरी असं वाटते की मी त्यांना माझ्या शब्दांमध्ये मावू शकणार नाही. माझं पहिले ठरलेलं होतं की मी माझ्या आईवरती कविता करणार, पण मग मला कळालं की नाही, आईवरती खूप जण कविता करतात, जसं आता केली श्रुतिकानी वगैरे. म्हणून मी बाबा या शब्दावर कविता करण्याचा प्रयत्न केला आहे. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामांच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब, हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळतेच रे घर, तेव्हा कोसळतेच रे घर. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी. शिव्या शाप या जगाचे घेतो माती, शिव्या साप सारे घेतो माती, बाप घेतो सारे माती. बाप होतो वेळा पिसा एका एका पैशासाठी, बाप होतो वेळा पिसा एका एका पैशासाठी. बाप म्हणजे कसा पाण्यातला मासा, बाप म्हणजे कसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा, कोणा दिसणार कसा. बाप थकल्यावरती त्याचा बनावे आधार, नाही उपयोग पुन्हा जीवन जगण्या. बाप म्हणजे कसं एक झाडच अबोली, ते आपल्याला त्यांच्या भावना कधीही व्यक्त करत नाही, पण मी प्रयत्न केला की मी माझ्या शब्दांमध्ये त्यांच्या भावना व्यक्त करू शकते. पण मात्र आता माझी आई राहिली. जशी माझ्यासाठी माझे बाबा आहेत तशी माझी आई आहेत. आणि मला जेव्हा हे कळलं की माझी मैत्रीण श्रुतिका आईवर कविता करणार आहे, त्यानंतर मी माझं टॉपिक चेंज करून बाबावर घेतलं. तर माझी आई नेहमी सांगत असते, माझीच आई नाही तुमच्या सर्वांचीही तुम्हाला हे सांगत असेल, ज्यांचा मी प्रयत्न केला आहे की मी त्याला माझ्या शब्दात जोडू शकते. म्हणून माझी आई म्हणते की कदम रखना है तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है ना, के कदम रखना है तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है ना. सपने देखने हैं तो ऊंचे देख, कि सपने देखने हैं तो ऊंचे देख, नीचा दिखाने के लिए लोग है ना. तू अपने अंदर की जुनून की आग को भड़का, तू अपने अंदर की जुनून की आग को भड़का, जलने के लिए लोग है ना, जलने के लिए लोग है ना. अगर प्यार करना है तो खुद से कर, कि अगर प्यार करना है तो खुद से कर, नफरत करने के लिए लोग है ना, नफरत करने के लिए लोग है ना. आता ज्यांच्या घरामध्ये आई वडिलाचा फोटो, दोघांपैकी एकांचाही फोटो भिंतीला टांगलेला असतो, त्या घरामध्ये एकच व्यक्ती, एकच प्रतिष्ठा असते आणि एकच व्यक्ती संपूर्ण काही सांभाळू शकतो. त्या घरातल्यांना विचारा त्यांच्या काळजाची व्यथा काय आहे. आपण त्यांच्या काळजाची व्यथा मांडू शकत नाही, हा माझा प्रश्न नाही, पण मी माझ्या शब्दात माझ्या बाबांना मांडण्याचा प्रयत्न केलाय, तो मी कधीही पूर्ण करू शकत नाही. अशीच माझी आई, तुमची आई, सर्वांची आई, आपण त्यांच्याविषयी आपल्या मनातल्या भावना कधीही व्यक्त करू शकत नाही. आपल्याला शाळेमध्ये सर म्हणतात की मायबापाचं नाव असं करा तसं करा, पण त्यांना आपल्या मनातल्या भावना कधी कळणार नाही की आपण त्यांच्यासाठी काय विचार करतो. काही जण म्हणतात की बापाचा पैसा बुडवण्यासाठी तुम्हाला शाळेत पाठवतात का, असं करतात का, तसं करतात, पण त्यावेळी जो शब्द ज्या मुलाला किंवा ज्या मुलीला लागलेला असतो, त्या मुलीच्या काळजाला विचारा की तिला किती घाव झालेला असतो. कारण की आई वडिलावरती उडालेला तो प्रत्येक दाग मुलांच्या चरित्र्यावरचा असतो, मुलांच्या चरित्र्यावरचा असतो. आपल्यासाठी ते जगाचं सर्व काही शिव्या शाप ऐकून घेतात आणि आपण आईवरूनच शिव्या देतो, बाबावरूनच शिव्या देतो. ही काय संस्कृती आहे का आपली? आज आपण पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सवामध्ये हे काव्य मैफिलीचं आयोजन केलं, त्यामुळे विविध लोकांनी विविध प्रकारच्या कविता सादर केल्या, पण बापानी आईची व्यथा मांडणं हा खरंच खूप मोठा खर्चिक अशी बाब आहे, खूप जास्त. ते आपण मौल्यवान आहे, आपण त्यांना शब्दातही मांडू शकत नाही. म्हणून आई वडील आहे तोपर्यंत त्यांना जपा, त्यांचा आधार होणं आणि त्यांना विचारा व्यथा ज्यांना आई वडील नाही आहे. धन्यवाद.